एव्हरीवन, तर आज माझी बॅचचं जे आहे ना एक्झाम डे आहे आणि सकाळपासून सगळी लगबग चालू आहे आणि आज माझ्या मावशी जी आहे ती येत नाही आहे आणि स्वामीश्री बघा भांडे घासतील. अरे शोना असं वाग लय गुणाचं आहे. कसं मला हेल्प करतंय बघा बाळ. थांबा आले. तर हे बघा ही माझी शोंडी किती मोठी झाली बघा. सगळ्यांनी बघा अजून आंघोळ करायची आहे आणि डबे राहिले घासायचे. अजून काय धुणार आहे त्याडे? सॉक्स पण धुणार आहे ना? हां त्याडे मी तुझं शूटिंग घेताना सगळेजण बेल वाजवत आहे. हां बघा ग बाई माझी शोंडी ग किती कामं करते ग बाई. किती घाण काढली ग लय ग माझी गुणाचं बाळ ग लय बाई. ते गाण्यात झोपलाय नुसता. बघा आता हे असलं आमचं गाण्या. ती काम करते तर मग तिचंच कौतुक करणार ना. गोनूलाही आगाव झाले आता. बघा आता तुम्ही म्हणतात ना पोरांना हँडल करणं सोपं आहे. तुझे पोरं लई शांत आहे. काय शांत नाही आहेत. सगळ्यांचे हल्लीचे पोरं आगाव झालेत नुसते. किती छान झालं बघा सगळ्यांनी. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की माझी सध्याची जी लाईफ आहे ना ती खूप हेक्टिक झालेली आहे. म्हणजे मी इतकी बिझी झालेली आहे ना आणि या हेक्टिक शेड्यूलमध्ये ना तुम्हाला रात्रीची चांगली झोप येणं फार गरजेचं आहे. आणि माझी जी जुनी गादी होती ना त्याच्यामुळे मला बॅक पेन फार होत होतं. म्हणूनच मी आता माझी गादी जी आहे ती चेंज केलेली आहे. मी आता अपग्रेड केलेली आहे. फ्लो मॅट्रेस मी आता घेतलेली आहे. ही आहे माझी अँटी ग्रॅव्हिटी फ्लो मॅट्रेस ज्याची अनबॉक्सिंग मी आता करत आहे. आणि मला ते हँडल व्हायना म्हणून मी माझ्या हस्बंडला सांगितलं की तुम्ही हे ओपन करा. आणि तुम्ही बघू शकतात ही मॅट्रेस कॉम्पॅक्ट स्लीप कॅप्सूलसारखी त्यांनी मला पॅकिंग करून दिलेली आहे. आणि किती हायजीन मेंटेन ठेवलेलं आहे. आणि त्याचा शेप तुम्ही बघू शकतात म्हणजे एकदम कॉम्पॅक्ट होता. आणि आता बघा किती मोठा झालेला आहे. आणि ही साईज जी आहे ती माझ्या बेडप्रमाणे मी करून घेतलेली आहे. तुम्ही पण तुमच्या बेडच्या साईजनुसार जी आहे ती तिथं साईज जी आहे ती मेन्शन करू शकतात. आठवडाभर मी ही गादी जेव्हा यूज केली ना तर मला एक चेंजेस खूप म्हणजे जाणवला. जसं की गादी यूज केली ना आपल्याला म्हणजे तर आपल्याला एक पाठीचा त्रास होतो बघा खूप जास्त. पण ही गादी जेव्हा मी यूज केली ना म्हणजे मला माझा पाठीचा जो त्रास आहे ना तो एकदमच कमी झाला. आणि माझी जी झोप आहे ना ती एकदम कंप्लीट झाली. आणि ह्याचं जे कवर आहे ना हे वॉशेबल आहे आणि हे तुम्ही क्लीनसुद्धा करू शकतात. आता तुम्ही बघू शकतात की मी एका ठिकाणी पाण्याचा ग्लास ठेवलेला आहे आणि गणेश दुसऱ्या ठिकाणी उड्या मारत आहे. पण तरीसुद्धा पाण्याचा ग्लास जो आहे तो खाली पडत नाही आहे. तर ही मोशन आयसोलेशन सिस्टीम आहे ज्यामुळे तुम्ही बिंदासपणे झोपू शकतात. म्हणजे शेजारी जरी काही डिस्टर्बन्स झाला तरी तुम्ही बिंदासपणे तुम्ही व्यवस्थित झोपू शकतात. आणि तुम्हाला ह्या गादीमुळे जे आहे ते पाठीच्या मणक्याचा त्रास होत नाही. ही गादी जी आहे ती 100% नॅचरल लेटेक्सनी बनवली असल्यामुळं माझ्या स्किनला टॉक्सिन फ्री ठेवते. फ्लो मॅट्रेस 100 नाईट रिस्क फ्री ट्रायल देते जेणेकरून तुम्ही वापरलं 100 दिवस जरी वापरलं ना आणि त्याच्यानंतर रिटर्न जरी करायचं असेल तरी तुम्ही रिटर्न करू शकतात. आणि त्याच पद्धतीने 3D एअर फ्लो टेक्नॉलॉजीमुळे तुमच्या बॉडीतील हीट फ्लो मॅट्रेस शोषून घेते. आणि 10 इयरची याला वॉरंटीसुद्धा आहे. तुम्हाला पण रात्रीची कम्फर्ट झोनवाली स्लीप पाहिजे असेल ना तर मी तुम्हाला हायली रिकमेंड करते की तुम्ही फ्लो मॅट्रेसची ही अँटी ग्रॅव्हिटी फ्लो मॅट्रेस परचेस करा. आणि ह्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही परचेस करू शकता. चला मी अकॅडमीमध्ये जाते आणि तुम्हाला दाखवते. आज स्टुडंटचा एक्झाम डे आहे आणि मी फुल डे आज बिझी असणार आहे आज आणि उद्या. सो एक्झाम चालू आहे आणि इकडं पण स्टुडंट आहे. इथं पण सगळ्यांची प्रॅक्टिस चालू आहे. तर आता काय झालंय की मला आता सगळ्या स्टुडंटला घेऊन दुसरीकडे जायचं शूटिंगला. मग आता गणूला जेवायला देते. गणू जेवतच नाही. जेवण करून ठेवलेले ते पण जेवायचं ना. संडे आहे ना तर हेक्टिक होतं ना सगळं.
सोंडीने आज सगळं घर आवरलंय त्यातल्या त्यात. देऊ का कढी टाकू का? ह्याच्यात टाकू का वाटीत देऊ? वाटेत. ह्याच्यात टाकू का? वाटेत. ह्याच्यात छान लागते बाबू. बाबू चटके लागला. बघ गरम गरम दिला व्यवस्थित खा बाबू, चटका लागला. तर हा आमचा स्टुडंटसाठी सेटअप केलेला आहे. प्रत्येक ह्याचा वेगवेगळा सेटअप करून ठेवलेला आहे. इथं पण वेगळा सेटअप करून ठेवलेला आहे. 3 लुक्स आहे. आज 2 लुक्सचं शूटिंग आहे. आता बघूया, उद्या एक शूट आहे. इथं पण शूटिंग करायचं आहे. काय काय घाला की नंतर घाला वाटलं असं, पाय दुखाल ना. बरं ठीक आहे चालतं. सगळ्या पोरी आल्या आता, सगळ्या मॉडेल्स पण आल्या आहेत, सगळे स्टुडंट्स पण आलेले आहेत. आणि त्यांच्यासाठी हा थोडासा एक डिफिकल्ट टाईम असतो, कारण की सकाळपासून बिचारे आलेले आहेत. 9 वाजल्यापासून कोणाची मॉडेल कॅन्सल झाली, कोणाचं काय झालं. सो त्यांना आज महत्त्व कळतं की मॉडेलचं महत्त्व काय असतं. दिसायला खूप सोपं वाटतं मेकअप आर्टिस्ट बनणं, पण तेवढं सोपं नाही आहे. सो आता टचअप करणं हे सगळं आपण जे आहे ते त्यांना सांगत असतो. त्याच्या भरपूर साऱ्या टिप्स अँड ट्रिक्स आपण आपल्या अकॅडमीमध्ये शिकवत असतो फोटोग्राफी. तर चला आता सगळ्यांच्या मॉडेल आलेल्या आहेत. तर पहिला जो लुक झालेला आहे तो एंगेजमेंट लुक झालेला आहे. तर गरमी भयंकर आहे इचलकरंजीमध्ये. अक्षरशः होळी झाल्यानंतर आहे ना जे गरमी सुरू झालेली आहे, बापरे. मी तर गाडीवरच आले, कारण की इथं 4 व्हीलर म्हणजे ना जरासा प्रॉब्लेम होतो आणि जवळच आहे हा स्टुडिओ. सो चला आता फोटोग्राफरची वाट पाहूया आपण कधी. आत्ताच सकाळपासून बिचारा. चप्पल बाहेर काढा, कोणाची शूज आहेत हे बाहेर काढा प्लीज. लावूया सगळ्यांची डान्स करायला. सो आता सगळ्यांचं फोटोशूट चालू आहे, रील्स बनवायचं चालू आहे. मग प्रत्येक जण म्हणते मला हे गाणं पाहिजे, मॉडेल ते गाणं पाहिजे. टेन्शन होतं. मग काय झालं? फोटो चालू आहे सगळ्यांचे. एवढ्या लेट नाईट ज्या आहेत ते आता स्टुडंट चाललेले आहेत, रिक्षा आलेली आहे. सो चला आता मी पण घरी चालले. चला.